नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6 अगदी शेवटच्या टप्प्यावर आलेला आहे। नक्कीच 10 ते 12 दिवसांमध्ये आपल्याला सीझन 6 चा विनर भेटणार आहे। नक्कीच भरपूर चर्चा रंगताना सध्या दिसते, कारण भरपूर हॉट टॉपिक हा बिग बॉस मराठी सीझन 6 झालेला आहे की कोण विजेता होणार, काय भांडण चालू आहे, सहानुभूतीचं कार्ड इथं सुद्धा खेळण्यात येतं आहे का, भरपूर काही आरोप सध्या होताना दिसत आहे। नक्कीच त्यावर आपण चर्चा करणार आहोत। आणि तसेच अत्यंत महत्त्वाचं की आज घराबाहेर कोण जाणार, कारण आता फक्त जर आपण बघितलं तर 7 उमेदवार आहेत, त्यापैकी एक जण आज घराबाहेर जाताना आपल्याला दिसणार आहे। त्यावर नक्कीच चर्चा करूया। अजूनही चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर 17-18 स्पर्धकांपैकी एक जण घराबाहेर जाताना आपण बघितलं। जे हा शो फॉलो करतात त्यांना तर नक्कीच माहिती आहे की एक स्पर्धक कशा पद्धतीनं बाहेर गेला, काय खेळ झाला, काय टास्क झाला, भरपूर काही गोष्टी रंगल्या। आणि आता जर आपण शेवट पाहिला तर फक्त आता 7 जण बाकी आहे। 7 पैकी आज एक जण घराबाहेर जाताना आपल्याला दिसणार। मग ती वाईल्ड कार्ड एंट्री आलेली रेवा आहे का, यावर सुद्धा भरपूर चर्चा होती। तर सुरुवातीला सांगतो की ती या वेळेस घराबाहेर जाताना नक्कीच दिसत नाहीये। पुढे आपण नक्कीच त्यावर चर्चा करूया, परंतु आधी 7 स्पर्धक कोण आहेत ते सांगणं अत्यंत महत्त्वाचं। तर दीपाली, त्यानंतर तन्वी, त्यानंतर अनुश्री, राकेश, विशाल, रेवा आणि राखी असे 7 स्पर्धक आपल्याला सध्या घरामध्ये दिसत आहे। विविध टास्क खेळताना दिसत आहे, भांडण करताना दिसत आहे, हातभार लावताना दिसत आहे आपल्याला हे 7 जण। परंतु आज या 7 पैकी एक जण घराबाहेर जाताना आपल्याला दिसणार आहे। रडारडी नक्कीच यावेळेस होणार आहे, जशी नेहमीप्रमाणे होती। तर यापैकी एक जण जे सर्वात जास्त चर्चेस नाव येत आहे। आता यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या आठवड्यात भरपूर काही गोष्टी घडल्या, जसं की विशालनं काही पर्सनल गोष्टी काढल्या राकेशच्या, तिथं सुद्धा भरपूर वाद झाला होता। आणि त्यानंतर राखीने नेहमीप्रमाणे तिची रीतसर पद्धत आहे धिंगाणा करण्याची, भांडण करण्याची, वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या। तर तिने सुद्धा दीपालीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भरपूर काही गोष्टी बोलल्या होत्या, त्यामुळे ती सुद्धा चर्चा रंगली होती की तिला घराबाहेर काढू शकतात। भरपूर चर्चा रंगताना दिसते, परंतु महत्त्वाचा मुद्दा नक्कीच त्यावर आपण सुद्धा लावूया। तर घराबाहेर कोण जाताना दिसतंय, वोटिंग ज्याप्रमाणे जे ट्रेंड पडतोय सध्या त्यानुसार सांगायचं झालं ते नाव, तर दीपाली सय्यद। दीपाली आपल्याला घराबाहेर जाताना दिसते। आता जे वोटिंग पडतंय, जे समोर येत आहे त्यानुसार सांगायचं झालं तर वोटिंग ही दीपालीला सर्वात जास्त कमी पडलेली दिसत आहे। आणि ज्या पद्धतीनं तिचा खेळ होता नक्कीच ते आता सध्या आवडत नाहीये लोकांना। पहिले सुद्धा आवडला नव्हता, परंतु ती नक्कीच एलिमिनेशनच्या राऊंडमध्ये येत नव्हती किंवा भरपूर काही गोष्टी घडत होत्या। परंतु आता जे नाव समोर येते ते दीपालीचं नाव समोर येताना दिसतंय। आता हे सांगणं महत्त्वाचे की किती पैकी कोण घराबाहेर जाणार, तर विशाल, दीपाली, अनुश्री, राखी आणि राकेश हे एलिमिनेशन राऊंडमध्ये आहे सध्या। यापैकी एक जण जाणार आहे। विशाल हा आता ज्या पद्धतीनं वैयक्तिक गेला होता तेव्हापासून तो नॉमिनेटच राहणार आहे शेवटपर्यंत, त्याला वोटिंगवरच राहणार आहे। त्यानंतर अनुश्री, राखी, राकेश आणि दीपाली हे स्पर्धक आहे। तर आता जी चर्चा सध्या रंगते की दीपालीच घराबाहेर जाताना आपल्याला दिसते, तिचा या सर्वांपैकी गेम हा कमी आहे। राकेश दादाचा गेम आता अप झालेला आहे असं सुद्धा भरपूर जणांची चर्चा आहे। अनुश्रीबद्दल पहिल्यापासून चांगलं मत नक्कीच आहे की ती स्वतःचं मत मांडते, टास्क खेळते, विविध गोष्टी करते। त्यानंतर जर राखीचं पाहिलं तर राखीविषयी तर प्रश्नचिन्ह हा उपस्थित होतच नाही, आणि त्यामुळे दीपालीचं कुठेतरी नाव समोर येताना दिसतंय। तर अंतिम गोष्ट सांगायची झाली तर घराबाहेर जाताना या आठवड्यात आपल्याला दीपाली ताई दिसत आहे। आणि त्यानंतर राखीच राहणार फक्त 6 जण। 6 पैकी एक जण पेटी उचलणार आणि 5 पैकी एक जण विनर होणार, म्हणजे हळूहळू एक जण बाहेर जाताना आपल्याला फिनालीमधून दिसणार आहे। परंतु 6वा जो स्पर्धक राहतो तो नक्कीच पेटी उचलतो। आणि आतापर्यंतचा इतिहास जर आपण पाहिला तर राखीने हे आतापर्यंत केलेलं आहे, म्हणजे ते हिंदी बिग बॉस असू द्या, मराठी बिग बॉस असू द्या, पेटी उचलण्याचं काम नक्कीच राखी करते। आणि तिथेच चर्चा सुरू होत आहे की राखी 6व्या नंबरला आपल्याला दिसू शकते, ती पेटी उचलून घराबाहेर जाईल, परत बिग बॉसच्या पुढच्या सीझनमध्ये येईल अशी चर्चा रंगताना दिसते। त्यामुळे नक्कीच विनर म्हणून राखीला सध्या बघण्यात येत नाहीये। आता आपण जर बघितलं तर सर्वात शेवटचा टॉपिक जर धरायचा झाला तर कोण विजेता होऊ शकतं,
तर सध्या जी ट्रेंडिंग चालू आहे ती गोष्ट चालू आहे, त्याच्यामध्ये 2 जण येताना दिसत आहे. पहिली म्हणजे तन्वी. भरपूर चर्चा होती, भरपूर फॅन फॉलोविंग वाढताना दिसतीये. तन्वी कोलते विनर होताना दिसत आहे. विरुद्ध जे आहेत स्पर्धक ते सुद्धा तिची स्तुती करताना आपल्याला दिसले. विविध टास्क खेळती, मेल फिमेल आहे असा भेदभाव करत नाही. नक्कीच आपण आतापर्यंत तिचे टास्क बघितले असून भरपूर सध्या वोटिंग पडताना फॅन फॉलोविंग वाढताना तन्वीची दिसतीये. नक्कीच ती विजेता होऊ शकते अशी चर्चा रंगताना सध्या दिसते. बघूया आता येणाऱ्या काळात नक्कीच आपल्याला कळेल की कोण विजेता होईल. आणि दुसरं जे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे ते म्हणजे नक्कीच विशालचं. सुरुवातीपासून ॲज अ लीडर म्हणून, एकदाच कॅप्टन झालाय परंतु सुरुवातीपासून लीडर म्हणून, एक टीम म्हणून तो शेवटपर्यंत घेऊन आलेला आहे. नक्कीच एक जण बाहेर गेलं परंतु अजूनही तो टिकलेला आहे आणि ॲज अ कॅप्टन म्हणा, ॲज अ लीडर म्हणा, तो सध्या दिसतोय. त्याचा जो गेम आहे तो नक्कीच अप आहे. नक्कीच मागच्या 10-15 दिवसापासून त्याचा म्हणा किंवा बिग बॉस तसं दाखवतंय असं म्हणा, त्याचा गेम डाऊन करताना दिसतंय. परंतु नक्कीच फॅन फॉलोविंग भरपूर आहे. हिंदीमध्ये, मराठीमध्ये भरपूर फॅन फॉलोविंग आहे. नक्कीच विजेता म्हणून विशालचं सुद्धा नाव समोर येताना दिसतंय. तर विशाल सुद्धा विजेता होऊ शकतो बिग बॉस मराठी सीझन 6चा. तर या प्रकारे सध्या चर्चा रंगताना दिसतीये. परंतु आताची ब्रेकिंग न्यूज सांगत झाली तर दीपाली सय्यद बाहेर पडताना दिसते. बाकी तुम्हाला काय वाटतं, कोण विजेता होणार मराठी बिग बॉस सीझन 6चा? नक्की कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.